सेम टू सेम हॉटेलसारखा चहा आपला होत नाही. काय होतं माहिती का, आपण काही गोष्टी मिस करत असतो त्यामुळे होत नाही. आपल्याला प्रत्येक कामात म्हणजे घाई असते त्यामुळे आपण काय करतो, दूध टाकतो, लगेच चहा पावडर टाकतो, साखर, वेलची एकदम टाकून देतो आणि उकळून घेतो. कारण आपण चहाला ना घरी तितका वेळ देत नाही आणि वेळ न दिल्यामुळे ना तो चहा हॉटेलसारखा होत नाही. बाकी काहीच नाही. मी काही टिप्स सांगते त्या तुम्ही नक्की फॉलो करा. त्याने 100% तुमचा चहा अगदी सेम टू सेम, काहीच फरक नाही, सेम हॉटेलसारखा लागणार म्हणजे लागणार बरं का. आता यामध्ये मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यात अर्धा लिटर पाणी टाकलेलं आहे. नाहीतर बोलता बोलता प्रमाण तसंच राहायचं. आता प्रमाण फक्त मी पाण्याचं वगैरे दुधाचं सांगू शकते, कारण आता माझा चहा जितका आहे मी तितकं प्रमाण घेणार आहे. तुमचा चहा असेल तुम्ही तितकं प्रमाण घेणार आहे. प्रमाण फक्त मी दुधाचं सांगितलेलं आहे. आणि यामध्ये काय होतं माहिती आहे का, आपण घरगुती चहा करतो तेव्हा पाण्यामध्ये अगोदर अद्रक वगैरे टाकत असतो. तर आता आहे ना, पहिल्यांदा अद्रक हे स्टार्टिंगलाच टाकायचं जेव्हा पाण्यात चहा उकळायला ठेवतो आपण तेव्हा. आणि ते पण अद्रक कधीही किसून टाकायचं नाही. अद्रक कायम छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून टाकायचं. कारण किसून टाकल्यानंतर काय होतं माहिती आहे का, कडवटपणा येतो ते चहाला. आणि जेव्हा आपण ठेचून टाकतो ना तेव्हा येत नाही. हा म्हणजे माझा वैयक्तिक आहे बरं का अनुभव, असं कोणाच्या सांगण्यावरनं नाही. कारण मी जेव्हा हॉटेल स्टार्ट केलं ना तेव्हा माझ्याकडनं असंच झालं होतं. मी पहिल्यांदा किसूनच टाकत होते. आता उकळीमध्ये फक्त चहा पावडर टाकून घेतली आपण आणि दूध इतकं छान उकळले ना, अगदी साय आली होती त्या दुधाला. आता साय येतच राहते दुधाला, आपण किती अगोदर साय घेतली तरी साय येतच राहते. मी साय काढून नाही घेतली, तशीच टाकली आणि त्या उकळीमध्ये चहा पावडर टाकलेली आहे. आता चहा पावडर टाकल्यानंतर बराच वेळ उकळू द्यायचा. बराच वेळ म्हणजे जास्तही वेळ नाही, पण 1-2 मिनटं चांगलं उकळून द्यायचा. कारण आपल्या चहाला अगोदर दूध उकळल्यामुळे वास वगैरे अजिबात दुधाचा येणार नाही. आता चहा पावडर टाकून उकळून दिला आणि त्यानंतर मी त्यात साखर टाकली. आता मी यामध्ये अद्रक नाही टाकलं, पण मी केव्हा टाकायचं ते सांगितलं आहे. अद्रक तुम्ही पहिल्या उकळीपासून टाकलं तरी चालतं बरं का. फक्त किसून नाही टाकायचं, ते ठेचून टाकायचं छोट्या खलबत्त्यामध्ये. आता साखर टाकून परत थोड्या वेळ उकळून दिलं आणि मी जी वेलची पूड आहे ना ती शेवटला टाकलेली आहे. अगदी चहा तयार व्हायच्या 1 मिनिट अगोदर टाकलेली आहे. कारण काय होतं माहिती आहे का, वेलची जेवढं लेट टाकू म्हणजे तितका जो सुगंध असतो त्या वेलचीचा, तो कडकपणा असतो ना तो त्यात उतरतो. फक्त लास्टला टाकायची. पूर्णपणे माझा चहा तयार झालेला आहे. कलर वगैरे सुद्धा छान आलेला आहे आणि त्यानंतर मी असा त्यात मसाला टाकून घेतलेला आहे. आता हा चहाचा मसाला तयार करण्यासाठी मी जास्त काही वापरत नाही. फक्त वेलची पूड आणि सुंठ आणि साखर असते. कारण कसं असतं, कस्टमरला आवडतं नाही आवडत. आता तुम्ही घरामध्ये जेव्हा चहाचा मसाला करतात त्यावेळेस ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार म्हणजे ज्याला जे आवडतं ते तर टाकतातच. आणि आता हा चहा कसा झाला आहे मला एकदा ना कमेंट करून नक्की सांगा. अगदी घट्टपणा पण आलेला आहे चहाला आणि दिसायला पण किती छान दिसतोय. तर आपण घरी फक्त एकच करतो की वेळ देत नाही चहासाठी. चहासाठी जर वेळ दिला तर 100% आपला हॉटेलसारखा चहा अगदी सेम टू सेम तसाच होतो बरं का. आणि आता ह्या चहाचं मी म्हणजे गाळून वगैरे दाखवलं नाही बरं का. माझं काय असतं, कायमच घाई असते आणि मला कसं